शहरातील स्वच्छतेसाठी ठाणे महापालिका आग्रही आहे। शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं संकलन करण्यासाठी 4 आणि 6 चाकी डंपर, घंटागाडी, 18 कॉम्पॅक्टर्स कार्यरत आहेत। आवश्यक तिथं कचरा कुंड्या ठेवण्यात आल्यात। मात्र तरीही शहर कचरा मुक्त झालेलं नाही। लोकांच्या असहकारामुळे शहरातील अनेक भागात कचरा हमखास दिसतो। त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय। या विशेष मोहिमेसाठी पालिकेनं 58 स्वच्छता दूत नेमण्याचा प्रस्ताव तयार केलाय। या क्लीनअप मार्शलच्या वार्षिक वेतनावर 49,26,000 रुपये खर्च अपेक्षित आहे। या मार्शलनी दरमहा किमान 15,000 रुपयांचा दंड वसूल करावा अशी पालिकेची अपेक्षा आहे। त्यापेक्षा जास्त दंड वसुली केल्यास त्यातील 10% रक्कम मार्शलला बक्षीस म्हणून दिली जाईल। रस्त्यावर थुंकणारे, प्रातःविधी करणारे, कचरा फेकणारे अशा लोकांवर या मार्शलची नजर असेल। क्लीनअप मार्शल्स आपण वेगळ्या ठिकाणी जिथे कचऱ्याचे आहेत त्या ठिकाणी आपण ते क्लीनअप मार्शल नेमणार आहोत आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टींवर कसा नियंत्रण आणता येईल की जिथं ओपनली लोक कचरा टाकतात त्याला प्रतिबंध बसावा, पण आम्ही त्यांच्याकडून दंड वसूल करणार जेणेकरून लोकांनाही एक सवय लागेल की बाबा आपण उघड्यावर कचरा टाकू नये। महापालिकेच्या या मोहिमेचं ठाणेकरांनी स्वागत केलंय। निदान दंडात्मक कारवाईच्या भीतीनं तरी शहर स्वच्छ होईल अशी अपेक्षा ठाणेकरांना आहे। संकल्पनेचं ठाणेकर पण स्वागत करत आहेत आणि मी सुद्धा स्वागत करतो, कारण ज्या ज्या ठिकाणी जे स्वच्छता दूत फिरणार आहेत त्याच्यामुळे ठाणेकरांना खरोखर त्याचा फायदा होणार आहे। गल्लोगल्लीमध्ये हा काही ना काही प्रकार आहेच। प्रत्येक गल्लीमध्ये कोणी थुंकतंय, कोणी हे करतंय, म्हणून ते जे तुम्ही निवडलेली माणसं आहेत ना त्यांनी बारकाईने लक्ष दिला पाहिजे आणि प्रत्येक माणसाला शिक्षा दिली पाहिजे। लवकरच ठाणे महानगरपालिकेचा स्वच्छता दूत नेमण्याचा प्रस्ताव महासभेत येणार आहे। विरोधाचं राजकारण न करता सर्व नगरसेवकांनी एकमतानं हा प्रस्ताव मान्य करण्याची गरज आहे। तरच ठाणे शहर खऱ्या अर्थानं कचरा मुक्त होण्यास मदत होईल। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।